ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या समवेत काम केलेलं होतं. आमदार रमेश आप्पा कराड साहेबांच्या रेणापूर नगर पंचायतवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे. मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये होते आणि भारतीय जनता पार्टीकडून अध्यक्षपदाचे उमेदवार शोभाताई अक्कनगिरी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार. मला सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, तुमची निवड झाली, तुम्हाला लोकांनी दिलं, काय सांगा? मी सर्वप्रथम आधी रेणापूरकरांचे मनापासून धन्यवाद. मी पुढे जनतेने जी माझ्यावर विश्वास दाखवला, त्या 100% विश्वास दाखवला, ते विकासाच्या कामातून मी सगळ्यात परत सिद्ध करून दाखवेल. रेणापूरचा पूर्णतः कायापालट करून दाखवेन. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रचार प्रमुख आणि नगरसेवक अभिषेक अक्कनगिरी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. खूप खूप अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा नगरपंचायतीवर आपली सत्ता आलेली आहे, काय सांगा? सर्वप्रथम मी या रेणापूरच्या मायबाप जनतेचे आपल्या वतीनं मी आभार मानू इच्छितो आणि तसेच आमचे भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचे नेते माननीय रमेश आप्पा कराड साहेब असेल यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आणि तुम्ही जे म्हणालात की आता मी गेल्या वेळेस स्वतः नगराध्यक्ष होतो, जे काही कामं आणि जो काही विजन मी रेणापूर शहरासाठी ठेवला होता, जे काही कामं मी आपल्या म्हणजे जे राहिलेले काम आहे ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करेल आणि जे विजन आहे की रेणापूर स्वच्छ, सुंदर आणि सुनियोजित करायचं आहे, ते काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणार आहोत. आपण जो विकासाचा जो अजेंडा दाखवलेला आहे रेणापूरच्या मतदानामध्ये, तर त्या पद्धतीने आपली वाटचाल असणार आहे का? नाही, नक्कीच. कारण की आम्ही एक विजन घेऊनच रेणापूरच्या जनतेसमोर गेलो होतो. विकासाचा मुद्दाच हा रेणापूरच्या जनतेसमोर आम्ही मांडलेला होता. आम्ही काही आरोप प्रत्यारोप केले नव्हते, कारण की काँग्रेसपाशी काही विकासाचे मुद्दे नव्हते. पण आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन गेलो होतो आणि काय करणार हे सांगितलं होतं. आता ते काय करणार ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते कामं करून दाखवणार. जो काही विकासाचे कामं अपूर्ण राहिलेले आहेत किंवा नवीन सरकारच्या माध्यमातून निधी आणून सुरू करायचे ते काम आम्ही प्रथमतः करणार आहोत. काँग्रेसने एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोप केले, जोरदारही केलेलं होतं, परंतु त्याला पण आपण उत्तर देत स्थापन केलेलं. नाही, उत्तर तर काल त्यांना मिळालेलंच आहे का आता लातूर जिल्ह्यामधून काँग्रेस तर म्हणजे हद्दपार व्हायचे किंवा काँग्रेस मुक्त लातूर म्हणलं तरी काही हरकणार नाही. कारण का आता बोटावर मोजणे इतकेच त्यांचे नगरसेवक आलेले आहेत. कारण की 4 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आणि एक राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाचा आलेला आहे. त्यामुळं हेच सगळे महायुतीचेच नगराध्यक्ष इथं आलेले आहेत. त्याच्यामुळं काँग्रेसचं कुठं नामोनिशाण तर दिसत नाहीये. आणि येणाऱ्या काळात सुद्धा महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं फडकणार आहे. रेणापूरच्या दृष्टिकोनातून किंवा महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण शहरामध्ये CCTV कॅमेरे, स्वच्छता या मूलभूत सुविधांकडे करत आणखीन विकासाचा काय अजेंडा असणार आहे? नाही, नक्कीच. मी जे तुम्हाला मागल्या तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या काळात आम्ही सर्व शहरे CCTV अंडर आणणार आहोत आणि ते नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्व शहरामध्ये आणि सगळे सगळे चौक, गल्ली असतील किंवा मुख्य ठिकाणी असतील ते CCTVच्या निगराणीखाली येणार आहेत. आणि त्याचा आम्ही जो शब्द दिला आहे नक्कीच पाळू आणि महिला सुरक्षेच्या विषयामध्ये ते एक म्हणजे महत्त्वाचं काम असणार आहे आणि शहराच्या सुरक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचं काम असणार आहे. आणि जे काही बाकीचे सुद्धा आम्ही गोष्टी जनतेला शब्द दिला होता आणि ते येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत. तर होते नगरसेवक अभिषेक अक्कनगिरी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जो विकासाचा जो अजेंडा आम्ही रेणापूरकरांना सांगितलेला आहे, तो अजेंडा येणाऱ्या 5 वर्षामध्ये पूर्ण करून रेणापूरचा विकास करून रेणापूरचा कायापालट करू, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी व्यक्त केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.